परवा दिवशी माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत बेपत्ता झाला व नंतर कळालं तो थायलंडला निघालेला। त्याचा प्लेन कुठेतरी विशाखापट्टणम इथं थांबवण्यात आलं व परत त्याला पुण्यात लँड करण्यात आलं। इथं आरोप असे झाले की पोलीस यंत्रणेचा गैरवापर करण्यात आलं होतं आणि ह्याच प्रकरणावर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट कुठेतरी आक्रमक होताना दिसत आहे। त्यांनी सिंहगड रोड पोलीस स्टेशन येऊन रोडला येऊन निवेदन दिलेलं आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी होईल। आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊयात काय नेमकं प्रकरण होतं। साहेब, तुम्ही आज इथं निवेदन दिलेलं आहे, काय हे निवेदनचं संपूर्ण? मुळामध्ये तानाजी सावंतांनी ज्या पद्धतीने शासनाचा, केंद्र शासनाचा, पोलिसांचा दुरुपयोग करून आपल्या मुलाला 2 तासात शोधून काढलं। वास्तविक पाहता शासनाने ह्या अशा काही गोष्टींना खरं सर्वसामान्य माणसाला देखील ह्या पद्धतीने वागलं पाहिजे होतं। पण मुळात आमचं म्हणणं वेगळं आहे की ज्या मुलाची घरागुती भांडणामध्ये आज पूर्ण शासन लावलेलं आहे त्यांनी, तानाजी सावंत हा नेहमी कुठल्या ना कुठल्या गोष्टीला चर्चेत असतो। मग ते खेकड्याने धरण फोडलं असेल, हापकिनसारखा माणूस म्हणून किंवा कॉन्ट्रॅक्टर म्हणून असा संबोधलेला माणूस, ह्याला हापकिन काय हे माहीत नाही, अशा पद्धतीने केवळ आणि केवळ आपल्या मुलाच्या प्रेमापोटी किंवा बाप होत आहे हे दाखवण्यासाठी मुलाला त्यांनी या सगळी यंत्रणा कामाला लावली आणि मुलाला अर्ध्या प्रवासावर परत पाठवलंय। त्याचबरोबर दुसरी गोष्ट, काही दिवसापूर्वी त्यांनी दुबई ट्रिप केली। त्या दुबई ट्रिपचा झालेला खर्च असेल, आत्ताचा जो काय 68 लाख रुपये जो खर्च असेल, खऱ्या अर्थानं ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांनी त्याची चौकशी केली पाहिजे की एक मुलगा एवढे पैसे खर्च करतो कसे, कारण मुलाकडे एवढे पैसे आले कुठनं याची मुळात चौकशी केली पाहिजे। ज्या संस्थेचे संचालक आहेत ते लोक, त्या संस्थेतला भ्रष्टाचार आणि त्या संस्थेत असणारे पैसे कशा पद्धतीने जातात याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे हे असू शकतं असं मला वाटतं। साहेब, सर्वसामान्य जनतेला 24 तास थांबवलं जातं पोलीस प्रशासनातर्फे की अशी मिसिंग तक्रारीची वेळेस, आणि ह्यांची डायरेक्ट FIR नोंद केली होती अपहरणाची। म्हणजे आमचं म्हणणं तेच आहे ना की सर्वसामान्याला एक न्याय असतो आणि ह्या मिंदे सरकारच्या गव्हर्नमेंटमध्ये असणारा काही काळ मंत्री ह्याला एक वेगळा न्याय आहे। आणि ज्या पद्धतीने सर्वसामान्यांची पिळवणूक केली जाते, आज कोणत्याही योजना घ्या, आता सगळ्या योजना बंद करायच्या मार्गावर निवडणुकीपुरती या योजना चालू केल्यात आणि आता योजना बंद करायचं काम करतात। केवळ हे फसवं सरकार आहे आणि ज्या पद्धतीने आज त्यांनी शासनालाही फसवलंय, पोलीस खात्यालाही फसवलंय आणि केंद्र मंत्र्यांनाही फसवलंय। काही ह्या सगळ्या प्रकरणावर तुम्ही एक महिला म्हणून कसं बघता? महिला म्हणून खरं तर ह्या प्रकरणाकडे पाहताना अत्यंत दुःख होतं जेव्हा आमच्या मुली बाळी या त्यांचं अपहरण होतं किंवा त्या गायब होतात किंवा त्या हरवतात, तेव्हा यंत्रणा इतक्या तत्परतेनं कामाला लागत नाही किंवा तेवढी आसक्ती सुद्धा दाखवत नाही की खरोखर की ह्यांची मुलं सुद्धा त्यांच्यासाठी मौल्यवान आहेत। मात्र नेत्यांची मुलं म्हणजे काय फार मोठा वेगळाच विषय त्यांच्यासाठी, त्यामुळे त्यांनी ती यंत्रणा कामाला लावली। तानाजी सावंत हे आज महायुतीमध्ये आमदार आहेत, त्यांचा मुलगा फक्त 3 तास नॉट रिचेबल लागला तर त्यांनी एवढी मोठी यंत्रणा हलवली। अंदमान निकोबार पासून त्यांनी विमान पुन्हा फिरवलं। हे एवढं सगळं जमतं कसं? फक्त हा सत्तेचा माज आहे, हा सत्तेचा माज फक्त भाजपच्या काळातच वाढलेला आहे। तर ह्याची दखल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पाहिजे आणि अशा मंत्र्यांचं, अशा तानाजी सावंतच्या आमदाराचं कान उपटले पाहिजे। या निमित्तानं मी त्यांना आवाहन करते की खरोखर तुम्ही हे धाडस दाखवाल का? माननीय गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांना माझा या निमित्तानं सवाल आहे। आणि अशा पद्धतीने जर सामान्य माणसांना जर तुम्ही वेठीस धरत असाल, पोलीस प्रशासन केवळ या सरकारच्या तालावर नाचते। सरकार म्हटलं उठ तर उठ, बस तर बस, अशा पद्धतीने पोलीस प्रशासन आता काम करत आहे। इतका दबाव या पोलीस प्रशासनावरती आहे। हीच अस्मिता, हीच तळमळ त्यांनी सर्वसामान्य माणसांच्यात दाखवली तर जास्त विश्वास सामान्य नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल निर्माण होईल। त्यासाठी खरं तर पोलिसांनी काम केलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी त्यांचं योगदान दिलं पाहिजे। अध्यक्षजी, सर्वसामान्यांना एक न्याय व मंत्र्यांना एक न्याय कसं बघता तुम्ही? याच मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत की पोलिसांनी खरं तर त्यांचं काम अगदी तत्परतेनं केलंय, त्याबद्दल दुमत नाही, त्याबद्दल त्यांचं मनापासून आम्ही अभिनंदन सुद्धा केले। पण सरकारचा दबाव होता म्हणून तत्परतेनं कारवाई झाली का? मग ही सर्वसामान्य माणसाच्या घरातली मुलं हरवली जातात, मुली पळवून नेल्या जातात, मिसिंगच्या केस दाखल होतात, अपहरणाच्या केस दाखल होतात, त्यांच्या सुद्धा केसेच्या फिर्यादीची दखल तत्परतेनं घेतली जावी ही प्रमुख मागणी केलीच। पण जर अपहरण झालंच नव्हतं, आपल्या मुलानं 2 दिवसापूर्वीच खासगी विमान बुक केलं होतं हे यांच्या कुटुंबांना माहिती होतं, पण मुलगा ऐकत नाही, घरातलं वादळ हे पोलिसच शमवू शकतात, सरकार दरबारी ह्याची दखल घ्यायला लावली गेली। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कामाला लागले, पोलीस प्रशासन पुणे असेल, पिंपरी चिंचवड हे कामाला लागलं।
एवढंच नाही तर केंद्रीय हवाई उड्डाण खातं सुद्धा कामाला लागलं. फार तत्परता दाखवली गेली यामध्ये. असे सरकार संपूर्ण जगात असावं आणि प्रत्येक कुटुंबातला हरवलेला माणूस इतक्या तत्परतेने सापडला जावा ही माफक अपेक्षा या ठिकाणी आम्ही व्यक्त केली. पण ज्या ट्रस्टीनं इथं येऊन आमदार सावंत यांच्या दबावाखाली येऊन इथं खोटी फिर्याद दाखल केली हे त्यांनाही माहिती होतं की आपल्या कॉलेजच्या प्रिमायसेसमधनं स्विफ्ट गाडीमध्ये बसून हा आमदारांचा मुलगा आणि त्यांचे 2 मित्र हे विमानतळाकडे रवाना झालेत हे त्यांच्या ड्रायव्हरला सुद्धा माहिती होतं. मग हा बनाव कशासाठी? मुलगा तुमचा ऐकत नाही म्हणून सरकारी यंत्रणा कामाला लावता का? हे कदापि चालणार नाही. सर्वसामान्य जनतेने कररुपी भरलेल्या पैशांचा चुराडा होत असेल तर या पैशाची वसुली आमदार तानाजी सावंत आणि त्यांच्या कुटुंबाकडनं झाली पाहिजे अशी प्रमुख मागणी या ठिकाणी आम्ही करतोय. अध्यक्ष, तुम्ही जे निवेदन दिले त्यात चौकशीची मागणी केली आहे, तुमचं निवेदन मान्य त्यांनी केलेलं आहे, त्यात कधी तुमच्या म्हणण्याप्रमाणे कारवाई नाही झाली तर पुढचं पाऊल काय असेल तुमचं? वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील, सहाय्यक पोलीस आयुक्त असतील, या दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्हाला तत्परतेने सांगितलं की तुमच्या ह्या मागण्या रास्त आहेत आणि त्या बघून आम्ही गुन्हा दाखल करून घेऊ. फक्त एकदा वरिष्ठांशी बोलतो आणि गुन्हा दाखल करतो. बघू करू असं म्हटलेलं नाही. वरिष्ठांशी बोलतो आणि गुन्हा दाखल करतो एवढं परफेक्ट त्यांनी आम्हाला स्टेटमेंट या ठिकाणी दिलंय. म्हणून आम्ही तिकडनं बाहेर पडलोय, आपल्याशी बोलतोय. आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा आवाहन करीन सरकारी यंत्रणेला, गृहमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना की अशा खोट्या केसेसवर फिर्याद देणाऱ्यावर गुन्हा दाखल व्हावा. अशा खोट्या केसेस दाखल करणाऱ्यांवर पण गुन्हा दाखल करावा, तत्परतेने सरकारने ह्यावर पाऊल उचलावा अशी मागणी पुणे शहर अध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे पुणे शहर अध्यक्ष संजय मोरे यांनी केली.